नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर आज वार आहे शुक्रवार. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. थोडेफार जेवणाची तयारी करून ठेवली आहे आणि मी घेतले क्लिनिंग करायला. तर खूप दिवसानंतर ना आज विचार केला की हे काम आज आपण कंप्लीट करायचं. आणि ते म्हणजे आरंभाच्या बोरनांच्या वेळेला आम्ही हा जो बेड आहे तो अ, समोरच्या भिंतीवर शिफ्ट केला होता, म्हणजे डोअरच्या जवळ शिफ्ट केला होता, कारण थोडीशी जागेची अडचण होत होती म्हणून. पण आम्हाला नंतर ना ते छान वाटायला लागलं की थोडा स्पेस पण मिळतो आहे. तर मग थोड्या दिवस आम्ही तसाच ठेवला बेड, कारण आपल्यालासुद्धा ना तसं सेम सेम बघून ना कधी कधी बोरिंग वाटायला लागतं. म्हणजे आपल्यालासुद्धा ना जगण्यामध्ये, आयुष्यामध्ये, घरामध्ये सगळीकडेच ना इंटरेस्टिंग गोष्टी हव्या असतात. कारण जर इंटरेस्टच राहिला नाही तर जगण्याला काहीच मजा येणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं या बाबतीत, की जगण्याला मजा आली पाहिजे की नाही? तर तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलं असेल तर ना मी बऱ्याचशा गोष्टी असते ना इकडे तिकडे शिफ्ट करत असते. त्याचं रिझन असं आहे की रोज त्याच त्याच गोष्टी त्याच त्याच जागेवर बघूनसुद्धा ना आपल्याला कधी कधी कंटाळा येतो, बोरिंग वाटायला लागतं, असं वाटतं की काय तेच तेच. त्यामुळे ना असे छोटे छोटे चेंजेस मी माझ्या मनात, घरात, आयुष्यात करत असते. त्यामुळे ना मला जगण्याला एक मजा येते, इंटरेस्ट येतो आणि मला कधीही बोर होत नाही, कंटाळा येत नाही तेच त्याच गोष्टी करून. कारण कसं असतं ना, शेवटी आपलं लाईफ इंटरेस्टिंग बनवणं हे शेवटी आपल्या हातात असतं. तर छोटीशी गोष्ट होती, एवढं काही फार मोठं नव्हतं, पण त्यानेसुद्धा ना खूप फरक पडतो. बघा आता बरेच दिवस हा बेड जो होता तो डोअर साईडला होता. एक त्याच रुटीनची सवय झाली होती. आता थोडंसं चेंज केला, त्यामुळे थोडंसं छान वाटतं आहे. आणि इथे लोरोजी मध्ये ना गडबड चालली होती, कारण त्याला माझ्यासोबत काम करायचं होतं. पण मी त्याला म्हटलं, "तू बाजूला हो ना, तर तुला लागेल वगैरे." सो तो फायनली शिफ्ट झाला आणि इथे बघा त्याचं काय चाललेलं आहे. थोडं हळूहळू शिफ्ट करत आहे बेड. त्याला धक्का मारता येत नाही तरी तो प्रयत्न करत आहे. क्लिनिंगचं सगळं आवरलं आणि मग मी आले किचनमध्ये. तर मला डाळीला फोडणी द्यायची होती आणि आज फ्रायडे होता, नॉर्मलच जेवण होतं. तर इथं डाळीला फोडणी देईपर्यंत प्रज्ञयसुद्धा ट्युशनवरून आला होता आणि सिंपल असं जेवण होतं आमचं, कारण रात्री ना थोडंसं हेवी झालं होतं मला जेवण, त्यामुळे ना काय भूक वगैरे इतकी नव्हती. तर हे सुद्धा म्हणाले की थोडं सिंपलच जेवण काहीतरी बनव. आणि हे थोडेसे उशिरा जाणार होते कामावरती, त्यामुळे मग मी मस्त सिंपल अशी डाळ भात बनवली. आणि त्यानंतर ह्यांनी भुर्जी थोडीशी आल्यानंतर बनवली होती. हे खाली गेले होते सलूनमध्ये. सो ते आल्यानंतर त्यांनी भुर्जी बनवली आणि जेवण वगैरे करून मग प्रज्ञय गेला ट्युशनला. आणि माझा आज क्लासेस होते, त्यामुळे मलासुद्धा दुपारी क्लासेसला जायचं होतं. तर मी डाळ अगदी ना सिंपल बनवते, म्हणजे कांदा, लसूण, टॉमॅटो आणि तिखट वगैरे टाकून सगळं बनवते. तर इथे आम्ही लोलोला स्कूलला सोडलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो एक महत्त्वाच्या कामाला, कारण खूप दिवसापासून हे माझ्या मनात होतं. तर फायनली आज आम्ही आलेलो आहोत बघा इथे. तर मी आलेले आहे कुंभारवाड्यामध्ये, जिथे ना तुम्हाला सेरामिकची, तर त्यानंतर मातीची, काळ्या मातीची, लाल मातीची खूप खूप वेगवेगळी भांडी, वेगवेगळे व्हरायटी, खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात. आणि याआधी मी दिवाळीच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला हे शेअर केलं होतं, जेव्हा मी पणत्या आणण्यासाठी गेली होती. पण तेव्हा थोडीशी गर्दी होती, त्यामुळे इतकं काही शूट करता आलं नाही. पण आता आम्ही फक्त एकटेच होतो, त्यामुळे मी इथे थोडंसं शूट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती व्हरायटी आहे. ग्लासांपासून, म्हणजे मातीपासून बनलेली ग्लासं, समया, बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे पॉट, त्यानंतर इथे बॉटल बघू शकता, जेवणासाठी वापरणारी भांडी, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एका गोष्टीमध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे. आणि मी इतकं छान छान अशा गोष्टी बघत होती ना, की मला खूप छान वाटत होतं. मिनिएचर गोष्टीसुद्धा होत्या बऱ्याचशा. आणि मी ते बघत होती ना, तर हे मला बोलत होते की तू जे घ्यायला आली आहेस ते पहिल्यांदा घे आणि नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी घे. तर बायकांचं असंच होतं ना, घ्यायला एक गोष्ट जातो आपण आणि बऱ्याच आणखीन गोष्टी घेऊन येतो आणि आपला लक्ष नुसता सैरभैर त्या दुकानांमध्येच असतो, कारण ह्या सगळ्यांना आवडीच्या गोष्टी असतात. तर फायनली आम्ही जे घ्यायला आलो होतो ना, तर ते मी घेतलं. तर मी काय घेतलेलं आहे तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये शेअर करेनच. तर आता आम्ही निघतो आहे, कारण लोलोला आम्ही स्कूलला ड्रॉप करून आलेलो आहोत. सो त्यालासुद्धा मला घेऊन यायचं आहे नंतर. आणि घरी आली मी, त्यानंतर माझा ॲज युज्युअल गाजर बीटचा ज्यूस जो आहे तर तो मी घेतला इथं. आणि खूप गरम होत होतं, ऊनसुद्धा लागलं होतं बाहेर. तर विचार चाललेला की बाहेरच काहीतरी प्यावं, पण म्हटलं चला आपलं ज्यूससुद्धा प्यायचा सकाळी राहिला होता. तर मी तोच आल्यानंतर बनवून घेतला आणि तो मस्त असा विंडोमध्ये बसून एन्जॉय केला. आणि खरं सांगते ना, या ज्यूस
जेव्हापासून मी प्यायला लागली आहे ना कंटिन्यू, म्हणजे आधी कधी-कधी पीत होती, पण आता मी कंटिन्यू पिते. बराचसा फरक मला जाणवलेला आहे माझ्या केसांच्या हेअरफॉलमध्ये, म्हणजे केसांबद्दलचा जो आपला समस्या असतात आपल्या, त्याच्यामध्ये सुद्धा फरक जाणवलेला आहे. त्याचबरोबर ना मला हेल्थवाईजसुद्धा फरक जाणवलेला आहे. त्यानंतर मी माझ्या ना क्लासेसला वगैरे गेले आणि मग पुढे काही मी ब्लॉगसुद्धा कंटिन्यू केला नाही. तर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे सॅटर्डेचा. तर इथे ना आम्ही सकाळी मस्त असा आमचा नाश्ता वगैरे एन्जॉय केला. डोसा वगैरे चटणी बनवली होती मी आणि तोपर्यंत ना इथे ना लोलोचं पार्सल आलं. तर तो खूप जास्त एक्सायटेड होता, इतका एक्सायटेड होता की तो डान्स करायला लागला. त्यामुळे मी पटकन ना ॲक्च्युली कसं होतं, जेव्हा आपण कुठलं पार्सल येतं तर त्याचं थोडंसं शूट करून घ्यायचं. म्हणजे काही त्याच्यामध्ये फॉल्ट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला व्हिडिओ शेअर करता येतो. त्यामुळे मी ते व्हिडिओ ऑन केला होता, पण तो नाचायला लागला. मग ते सुद्धा मी क्षण कॅप्चर केले आणि त्याचा आला होता डॉक्टरचा सेट. आम्ही म्हणजे लास्ट सॅटर्डे संडेला मम्मीकडे गेलो होतो. त्यावेळेला त्यांनी ना शेजारच्या एका मुलाकडे ना हा डॉक्टरचा सेट पाहिला होता आणि तो खूप मस्त खेळत होता तिथे 2 दिवस. खूप बिझी होता त्या गोष्टीमध्ये आणि त्याला तो हवा होता. तर मग मी त्याच्यासाठी हा मागवला. कारण मुलांना थोडंसं बिझी राहणं खूप छान असतं, कारण आपल्यालासुद्धा बऱ्याचशा गोष्टी करता येतात आणि टी व्ही वगैरे पाहण्यासाठी मला वाटतं ही गोष्ट चांगली. तर बघा इथे तो ना घेऊन अगदी पळत सुटला. त्याला प्रज्ञे म्हटलं की खोलतो मी, पण तो काय ऐकायला तयार नाही. तो डायरेक्ट घेऊन बेडरूममधून बाहेर हॉलमध्ये आला. तर आम्हीसुद्धा त्याच्या मागून आलो आणि मला शूट करायचं होतं की जर काही प्रॉब्लेम असेल तर मी शेअर करेन मिशोवरती म्हणून. तर इथे त्याने सगळं ओपन केलं आणि मस्त तो पाहत होता सगळं. त्यानंतर आता तुम्हाला फायनली मी सांगते की मी काय घेऊन आली होती. काल जी मी गेली होती कुंभारवाड्यामध्ये, तर मी हे काळ्या मातीचं मडकं घेऊन आलेली आहे. तर याचं रिझन असं आहे की मी जो माठ आता वापरते, तर तो बऱ्याच वर्षापासूनचा माठ आहे. माझ्या अगदी 2016-17ला मी घेतला होता. खूप वर्ष वापरला आणि गेल्या वर्षी काय झालं, त्याचा खाली त्याला जे व्हील्स असतात, व्हील्स नाही म्हणू शकत, पाय असतात ना जे खाली, म्हणजे त्याला सपोर्टिंगसाठी 3 असतात. तर त्यातला तो एक पाय तुटला होता त्याचा. तर मी तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर केला होता गेल्या वर्षी. तर त्याच्यामध्ये त्याचा थोडासा मी मेकओव्हर केला होता, कारण ते मडकं थोडं काळंही झालं होतं वापरून. तर त्याचा मेकओव्हर केला होता आणि त्याचा जो खालचा पाय होता तो सिमेंटने चिटकवून त्याला मी अगदी 1.5 वर्ष वापरत होती आता. पण आता काय झालं, त्याला ना होलसुद्धा आपोआप पडला, कारण बरेच वर्ष झालं असल्यामुळे. तर तो होलसुद्धा पडला होता आणि माझ्या मनात होतं की ते आपण चेंज करावं, कारण होल पडलेली गोष्ट शक्यतो घरात आपल्या किचनमध्ये वापरू नये. तर म्हटलं चला आता उन्हाळ्याच्या टाईममध्येच आपण ह्या गोष्टी घेऊन येऊया, कारण खूप सारे व्हरायटी मिळते आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची सुद्धा गरज असते, थंड पाण्याची. आणि आम्ही फ्रीजमधलं पाणी वगैरे काही वापरत नाही, त्यामुळे माठातलं पाणी सहसा आम्ही पितो. तर फायनली मग मी लाल मातीमध्ये न आणताना यावेळेला काळ्या मातीमधला माठ आणला, कारण याच्यामध्ये ना पाणी त्याच्यापेक्षा जास्त थंड होतं. आणि मी जसं म्हटलं की बायका एक गोष्ट घ्यायला जातात आणि बऱ्याच गोष्टी घेऊन येतात, तर त्यातलीच ही दुसरी गोष्ट. आणि ही सुद्धा मला खूप वर्षापासून घ्यायची होती. म्हणजे जेव्हापासून ना ट्रेंडिंगमध्ये हे पॉट निघालेत मातीचे, जेवणासाठी वगैरे वापरतो, तर तेव्हापासून विचार करत होती. पण जेव्हा पण प्राईज विचारते ना, तर प्राईज खूप 450, 500, 600, 700 अशा काहीही सांगतात. त्यामुळे मी ते थोडंसं अवॉइड करत होती घ्यायचं, कारण मला वाटत नव्हतं की इतकं इन्व्हेस्ट करावं या गोष्टीमध्ये. पण या दुकानात मी गेली ना, तर मला अगदी हे स्वस्तात मिळालं. सो त्यामुळे मी ना फायनली घेऊन आलेली आहे आणि 1 किलोची बिर्याणी वगैरे यामध्ये होऊ शकते. म्हणजे 1 किलोच्या मेजरमेंटमध्ये आहे. यावरती झाकणसुद्धा आहे आणि खूप खूप छान आहे. तर त्याने मला हे पाण्यात भिजवून ठेवायला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग वापरायचं. तर बिर्याणी वगैरे बनवायची असेल किंवा काही नॉनव्हेज वगैरे तर बनवू शकतात. तर मी शक्यतो व्हेजसाठीच वापरणार आहे. तर इथे एका टपामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हे जे भांडं आहे, एक 4-5 तास मी मस्त असं बुडवून ठेवणार आहे. म्हणजे अगदी भरगच्च पाणी भरून ठेवायचं आहे. त्याचा पूर्ण भाग जो आहे तो पाण्यामध्ये गेला पाहिजे आणि मस्त असं भिजत ठेवणार 3-4 तास. त्यानंतर मग त्याला उन्हामध्ये, म्हणजे सॉफ्ट उन्हामध्ये किंवा मग फॅनखाली सुकवून घेणार. तर तो मी आणलेला माठ होता ना, तो सुद्धा मला आता राबवून घ्यायचा आहे. तर त्याला आधी 2-3 दिवस मला सतत धुवून, पाणी भरून त्याच्यामध्ये ठेवावं लागणार आहे. त्यानंतर मग त्याचा मी यूज करेन आणि थोडं साईजमध्ये मी छोटा आणलेला आहे हा. माझ्या आधीचा आमचा माठ खूप मोठा आहे. तर हा माठ जो आहे ना, तर 8 लिटर पाणी त्याच्यामध्ये मावतं एवढा माठ आहे. तर आता माठ वगैरे भरून ठेवला आणि मग मी आली इथे बेडरूममध्ये, कारण मला आज थोडंसं कपाट आवरायचं होतं. ह्यांचं आणि प्रज्ञेचं जे कपाट आहे ते खूप अस्तव्यस्त झालं होतं.
तर काय होतं प्रज्ञा एकतर वस्तू काढताना व्यवस्थित काढत नाही, सगळं असा पसारा करून ठेवतो. आणि दुसरी गोष्ट की यांच्या जो कप्पा आहे यामध्ये सतत लोलोचा वावर असतो. म्हणजे लोलो सगळ्या गोष्टी तिथे आणून ठेवतो आणि त्याच्यावरती चढून सगळं काढत वगैरे असतो. त्यामुळे खूप अस्तव्यस्त होतं. तर मी आज फायनली विचार केला की ते क्लीन करून घेते. आणि आपल्या बायकांच्या डोक्यात तर नेहमीच काही ना काही कामांचं चालूच असतं की एक झालं नाही की दुसरं. तर तसंच काहीतरी माझं आज होतं. तर आज म्हटलं चला फायनली हे सगळं आवरून घेते, कारण मलासुद्धा ते बरेच दिवस कसं तरी वाटत होतं बघून. आणि आज वेळ होता माझ्याकडे, सो म्हटलं चला आपण आवरून घेऊया, कारण माझा आजचा क्लासेस जो होता तो सुद्धा कॅन्सल झाला होता. तर दुपारचा माझ्याकडे बराचसा वेळ होता. तर हे सगळं आता आवरून घेते पटपट आणि मग बाकीचं जे काय असेल घरातली कामं वगैरे तीसुद्धा करून घेते. आय होप तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला असेल. मी घेतलेला माठ कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या घरी कोणता मातीचा माठ आहे, लाल की काळा? तुमच्याकडे आधी कोणाकडे काळा कलरचा माठ जर असेल तर नक्की सांगा, त्याचा रिव्ह्यू काय आहे. चला पुन्हा भेटू एक छानशा व्लॉग्स आहेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.